ते नव्हतं बंद केलं ते लाव ना परत बंद कुठलं केलं ते सर एक मिनिट नक्षत्राने तुझा जो ध्वनी आहे तो ध्वनी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत ते वातावरण जे आहे ते वातावरण अत्यंत प्रज्वलित या ठिकाणी प्रकाशमय होईल असं परमात्माने या ठिकाणी शब्दात वर्णन केलेलं आहे। आणि या वर्णनाचा विचार करून आपले शिष्य या ठिकाणी आणि लवले साहेब त्यांचा या ठिकाणी आपल्या भाऊंच्या हस्ते सत्कार संपन्न झालेला आहे। आणि यानंतर आपल्या पुस्तकाचे प्रकाशन प्रथम आमदार माननीय बापूसाहेब भडारे साहेब एक उंच व्यक्तिमत्व जिथे कधीही तुम्ही बोलवा प्रत्येक या सर्व लोकांना या ठिकाणी आहे यांच्या हस्ते अनुग्रह या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे बा। दत्ता भाऊ यावर पटकन कार्यसम्राट प्रकाशक संभाजी कळेकर माजी PSI आणि प्रकाशन करते या ठिकाणी आपल्याच भागातील कार्यसम्राट प्रथम आमदार स्वातीसाहेब भोसुरे यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि यांच्या या कार्यसाहेब अध्यक्ष सुविद्या प्रसारक संघ बोरवली यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे बा। बालाजी विश्वचे कार्य सर्वा धन्यवाद साहेब। यानंतर धन्यवाद ट्रॉफी घेणारा यांना हा पुस्तक संच ग्रंथसंच या ठिकाणी देते पहा। त्यानंतर माननीय महादेवजी रानडे अध्यक्ष सुविद्या प्रसारक संघ बोरवली यांना सुद्धा आपल्या भाऊंच्या हस्ते या माननीय सदाशिव अण्णा पवार साहेब यांनाही या 5 पुस्तकांचा संच आपल्या संप्रदायामार्फत देण्यात आहे ते स्वीकार करा। यानंतर अनिल लवले साहेब यांनाही या 5 पुस्तकांचा संच आपल्या भाऊंच्या हस्ते या ठिकाणी आपण देतो पहा। या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा हा उत्सव आणि आपण सर्व मंडळी आजच्या उत्सवामध्ये सहभागी झालेलो आहोत। खऱ्या अर्थानं विद्या वाचस्पती डॉक्टर उर्वरी दरेकर साहेब भोसुरे महाराज सर्व मान्यवर सर्व बसलेले सर्व भाविक भक्तजन बंधूंनी एक अत्यंत आजच्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्तानं सर्व शिष्यमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये
मोठ्या उत्साहानं आनंदानं सर्वजण सहभागी झालेला आहे. तर या ठिकाणी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आपण सर्वजण कोथरूड महाराजांच्या जे काही पुस्तकं अनेक पद्धतीने या ठिकाणी लिहिली त्याचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे त्याचं पुस्तक प्रकाशन करायचं किंवा पुस्तक लिहायचं म्हटलं तर त्याच्या पाठीमागं विचार असावा लागतात. त्या विचारातून आपण कुठंतरी पुस्तक लिहित असतो आणि त्या पुस्तकातून खऱ्या अर्थानं आपले विचार समाजाकडे पोहोचवले जातात. आज खरं म्हटलं तर आजचा अनुभव या पुस्तकाचं प्रकाशन आता आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झालेलं आहे. यापूर्वी त्या ज्या काही महापुरुषांनी किंवा माझ्या सांप्रदायिक व्यक्ती या ठिकाणी पुस्तकं वेगवेगळी लिहिली आणि त्या पुस्तकांचं लिहिल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला होता. आपण सर्वजण मोठ्या आनंदाने उत्साहानं आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला. खऱ्या अर्थानं साईबाबांचं आज दिवसभर नागरिक या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. काल मीही साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला गेलो होतो आणि रात्री कोकण या ठिकाणी गुरु महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मी गेलो होतो. रात्री उशिरा आलो, साधारणतः 1:30 वाजता मी आलो आणि पुन्हा 8:30 मंदिरामध्ये आलो आणि आजचा दिवसभराचे कार्यक्रम त्यामुळं म्हटलं तर जागरण झाल्यामुळं झोप पूर्ण न झाल्यामुळं कार्यक्रमाला किती वेळ द्यायचा किती नाही अजून एक 5-7 कार्यक्रम आहे आणि आपल्या सर्वांची विनंती व्यक्त करतो. मी या ठिकाणी गुरुवर्य दिलीप महाराज कोथरूड यांना मनापासून शुभेच्छा देतो की ते माझ्यासमोर म्हणजे रात्री पाहण्याचे माझ्यापेक्षा लहान आहे वयाने, परंतु आपले नातेवाईकामधला एखादा व्यक्ती डॉक्टरेट पदवी मिळवत आहेत आणि सांप्रदायिक रसाने वारसा पण घेऊन जात आहेत. तर म्हणजे तर आईवडिलांचे विचार घेऊन आज मुलं मोठी होत आहेत जाणं निश्चितपणे आहे. आणि आज सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आपल्या विचारात अनेकांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आणि अनेक या ठिकाणी शिष्य निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं महाराजांनी या ठिकाणी केलं. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपण सर्वांच्या वतीनं त्याला शुभेच्छा व्यक्त करतो की आपण असंच अवघड तर आपलं कार्य चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जावा आणि हे करत असताना निश्चितपणे आपला आशीर्वाद आपल्या भक्तांच्यावर असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना उपस्थित केलेल्या सर्व या ठिकाणी आपल्या गुरुजनांच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलेल्या सर्व भक्तांनाही मनापासून आजच्या गुरुपौर्णिमेच्या अनुभवासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी लढा घेतो. जय हिंद. संप्रदायाच्या वतीनं तिच्या वाचस्पती डॉक्टर सत्पुरुष मिलिंदजी भोसले महाराजांच्या सर्व परिश्रमांत आणि त्यांच्या सर्व शिष्य या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी
आज आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला विशेष निमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी महाराजांचं आणि आपल्या सर्व संप्रदायाचं या ठिकाणी मनापासून हार्दिक असं आभार व्यक्त करतो। या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आपल्या वडगावशी विधानसभेचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे हेही या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी आमचे दुसरे सहकारी आणि बाबाजी उद्योग समूहाचे सर्व सदांना पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महादेवजी कांगणे साहेब हे देखील अतिशय लांबून घोडेबंद या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण उपस्थित झाले आहे। त्यानंतर आमचे अगदी जवळचे स्नेही म्हणजे आमचे गावात आहे जे माझा आणि कलेक्टर साहेबांचं गाव एकच रिटायर्ड पोलीस अधिकारी संभाजीराव कलेकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर निलेश भोसले महाराज या ठिकाणी खरं तर आज या कार्यक्रमाची अतिशय सुंदर सुरुवात महाराज आपण केली। या ठिकाणी सर्व विधी आपण आटोपल्यानंतर प्रमुख पाहुणे आल्यानंतर दीपप्रज्वलन या कार्यक्रमाची सुरुवात आहे। दीपप्रज्वलन झाल्यानंतर आपल्या संपूर्ण संप्रदायाच्या वतीनं विशेषतः तुम्ही आमच्या सर्वांचा मान सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी संप्रदायाच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलीप महाराज अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपला एक शिष्य परिवार मोठ्या प्रमाणावर उभा केलेला आहे। खरं तर महाराज ही एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे की तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं धार्मिक काम करत आहात आणि आज ही काळाची गरज आहे त्या पद्धतीनं तुम्ही काम करताय आणि आपण अनेक पुस्तकं देखील लिहिली। आज या 6व्या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन आपण केलं। आमच्या मान्यवरांच्या हस्ते अनुग्रह या 6व्या पुस्तकाचं आपण या ठिकाणी प्रकाशन केलं। या पुस्तकाचं प्रकाशन करत असताना संभाजीराव कलेकर यांनी प्रकाशक म्हणून सर्व पुस्तकं छापून देण्याचे सहकार्य या ठिकाणी या संप्रदायाला केलेलं आहे। कलेक्टर साहेबांचं देखील आपण आभार मानलं पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि मी या ठिकाणी सर्व छोटं आहे आपल्यामध्ये मी आपल्याला सर्वांना काही मार्गदर्शन करणार नाही परंतु हा जो कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल कौतुक नक्की करत अतिशय सुंदर कार्यक्रम महाराज आपण करताय। अशाच पद्धतीनं आपलं कार्य चालू राहू ही सदिच्छा परमेश्वराकडे करतो आणि विशेषतः आपल्या सर्वांना आजच्या या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। आज गुरुपौर्णिमेची खरंच महाराज कार्यक्रम असल्यामुळं आमची काही ठिकाणी भेटी द्यायची आहे त्यामुळं आपली सर्वांची या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो। धन्यवाद। वातावरण संपूर्ण होत आहे आणि या कार्यक्रमाचे आत्ताच कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन गेलेले प्रमुख पाहुणे म्हणून बापूसाहेब पठारे तसेच या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून महादेवजी साहेब जसे कलेक्टर साहेब सर्वच मान्यवर आमचे सोनारे समोर बसलेले आहेत दिलीप बेंद्रे सर्वांची नावं घेणं उचित ठरणार आहे परंतु कार्यक्रमाला जास्त वेळ व्हावा नाही म्हणून आपण सर्वांची नावं न घेता दिलगिरी व्यक्त करतो। बरोबर संप्रदायामध्ये एवढ्या कमी वयात उंचीवर जे नाव लिहिलेलं आहे ते आपले विद्या वाचस्पती डॉक्टर गुरुवर्य सद्गुरू दिलीप महाराज भोसले आज राज्यात हजारो शिष्य त्यांचे आहेत आणि त्यांचं संप्रदायात एवढं नाव मोठं आहे तेवढं सामाजिक कार्यात सुद्धा नाव मोठं आहे। ते रोटरी इंटरनॅशनल जगातली सर्वात मोठी NGO या रोटरी इंटरनॅशनलचे ते
पुणे डिव्हिजनचे डिस्ट्रिक्ट असिस्टंट गव्हर्नर आहे. ते मला तुम्हाला आवर्जून सांगायचं, कारण की आम्ही एकत्र काम करतो. पुणे जिल्ह्यातल्या अनेक शाळांना त्यांनी वेगवेगळ्या मदती केलेल्या आहेत आणि या रोटरीच्या माध्यमातून त्यांचं मोठं काम आहे. जेवढं संप्रदायात जेवढं काम आहे त्यापेक्षा कमी नाही तेवढं काम आज त्यांचं सामाजिक कार्यामध्ये आहे. आमच्या शाळेला बालाजी इंग्लिश मिडियम स्कूल आहे श्रीमुलांचं, त्या शाळेला ते सारखी भेट देतात आणि तुम्हाला काय विद्यार्थ्यांना कुठल्या विद्यार्थ्यांना काय कमी पडतं का ते येऊन स्वतः पाहणी करतात. ते कालच आमच्या शाळेमध्ये येऊन गेले, वृक्षारोपण करून गेले आणि विविध कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट म्हणून दुसरे साहेब त्या ठिकाणी होते. असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना लाभलेलं आहे आणि खरोखर आमचा योग मानावा लागेल. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या कार्यक्रमाला येण्याचा योग आला. खरोखर एवढा शिष्य कमी वयात हजारो शिष्यांनी जमवले म्हणजे अंतःकरणापासून एक देशाशी अंतःकरण जर मिळाले. खरोखर त्याचं कार्य मोठं आहे. त्याच्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपले हजारो नाही लाखो शिष्य व्हावं अशा या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि सर्व भक्त या ठिकाणी आले आहेत. आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो की तुम्ही जे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी जी मनोकामना या मंदिराच्या एरियामध्ये जी मागताल परमेश्वराला ती तुम्हाला निश्चित मिळेल अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि परत या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, धन्यवाद. त्यांचं जे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी जे सामाजिक आणि धार्मिक कार्य आणलं आहे तर त्याच्यात आपला एक मला प्रत्यक्ष बघण्याचा योग हा आज लागलेला आहे. मी त्यांचे आज आत्ता बाकीचे व्हिडिओ वगैरे करून देतो की आम्ही एक मालिका गेल्या 2 वर्ष चालवतो आहे. त्याच्यामध्ये समाजात विविध क्षेत्रात जे ध्यास घेऊन काम करत आहेत तर त्याच्याकडून फ्लेग मागवून घेऊन ते प्रेरणादायी असं वागणं हे पुढच्या पिढीसाठी उपलब्ध करून घेणे हा त्यामागचा उद्देश आहे. त्याच्या मागण्याचे शिक्षक असं म्हणत आहे लेखणी ती पाहून ही ध्यासबंदी चालली हे बाबा वडिलांच्या गावातील एका कवितेत आहे आणि त्याचे आतापर्यंत आपले 9 भाग झालेले आहेत आणि त्याच्यात दुसऱ्यांचा लेख आहे आणि त्यांचं पूर्णतः एक नेटवर्किंग आम्ही सुरू केलेलं आहे आणि एकमेकांना एकमेकांना थोडं कसं काम आहे त्यासाठी हा प्रयत्न आहे आणि म्हणून मला प्रयत्न कार्यक्षेत्रात जावं
बसधडा सद्गुरू वाचण्यासारखा, बसधडा सद्गुरू वाचण्यासारखा, गुरुवनव्यामध्ये गारव्यासारखा, गुरुवनव्यामध्ये गारव्यासारखा, गुरु चाटते गाय होऊन मना, 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 जाविलग तुझीला वासरासारखा, जाविलग तुझीला वासरासारखा, गुरुवनव्यामध्ये गारव्यासारखा, गुरुवनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, गुरुवनव्यामध्ये गारव्यासारखा, गुरुवनव्यामध्ये गारव्यासारखा, गुरुवनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा पूर्णचंद्राचा पवित्र दिवस गुरुपूजनासाठी मानला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक एखाद्या गुरुकडून मंत्र घेतात. गुरुची गरज असते तो गुरु मार्गदर्शन करू शकणारा, नेतृत्व करण्यास पात्र असा असतो. त्याने मार्गातील खाच पडते, चढ उतार ही पार केली पाहिजे. गुरुपौर्णिमा ही पुष्कळ कारणाकरिता पवित्र आहे. या दिवशी वास्तुविषय जग हे आपण स्वतः आहोत. या ब्रह्मात राहणाऱ्या साधकाला सत्याचे मार्गदर्शन होते. ज्यांना अजूनपर्यंत सत्याचा शोध घेण्याची उत्सुकता वाटली नाही, त्यांना या दिवशी आपणात असलेल्या दिव्यत्वाचा जरा सोडण्याची प्रेरणा होते. या दिवशी शिष्य नृत्य करण्यावर त्यांनी त्याला प्रकाशाची देणगी दिली. या कृतज्ञाने आपले डोके ठेवतात. सूर्य उगवल्यावर या जगाला उष्णता व प्रकाश यांनी बंद केले जाते. त्याप्रमाणे गुरूंनी आशीर्वाद दिल्यावर शिष्यांना शांती व आनंद प्राप्त होतो. पंचांगावर खून करून ठेवलेला हा एक दिवस नाही, तर तो सगळेच दिवस आहे. माणसाच्या ज्या मनाचे चंद्र हे आद्य दैवत आहे. साधू संताला दत्तात्रयाला निसर्गात महाराजांना निवृत्ती महाराजांना सद्गुरू बाबा महाराजांच्या गुरुचरणाला पोलीस से 12 सालाला पुणे जिल्हा शिरूर तालुक्याला मुक्कामी फेरेवाडीला खैरेकुल पुत्र जन्मला आबा महाराज म्हणतो दयाला वयाच्या 7व्या वर्षाला पोटा पाण्याची सोय करण्याला विचार मनी ठरलेला काहीतरी काम करण्याला निघून गेले ठाण्याला संकट पडून लिहिलं पडते गरज आहे. त्याप्रमाणे त्यांनी चांगल्याची संगत केली. ते एका दुकानात कामाला होते. ठाण्यामध्ये दाखल होऊन त्यांनी गाठलं एक दुकान, इमानदारीनं काम करून. यानंतर आरती आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. चला उर्पेट साहेब चला. यानंतर आरती होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. ललिता आतून नवले आहे का? आलेत का? नवलेता एक
आहेत का? त्यांनी पुष्पगंध पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. चला, कोण आहे? सप्तललिता अतुल नवले, त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी त्यांच्याकडं हे सन्मान चिन्ह आपण प्रदान करतो. स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीन ओलांडला अवघड घाट, संगतीन ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट. सुख दुःख एकामेका वाटला वाटाला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान, सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान. अचूक पडलं माझ्या
जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, साकोरे आळी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मुख्य संपादक MB साकोरे. मोबाईल नंबर 7387 045 943. सहसंपादक संजय साकोरे. मोबाईल नंबर 9850 62 55 32.